वोट बैंक की राजनीति ने देश को बर्बाद कर दिया है। और जब हम सद्भावना मिशन लेकर के चले, भाइयों बहनों, मैं दूर का देख सकता हूं और मैं विश्वास से कहता हूं, ये सद्भावना मिशन की सफलता का मतलब है वोट बैंक की राजनीति का मृत्यु घंट। यही रास्ता है और गुजरात अनुभव के आधार पर कहता है कि सद्भावना, भाईचारा, शांति, एकता, इसी से हमने फल पाए हैं। हम इस बात को आगे बढ़ाना चाहते हैं। गांव गांव, घर घर विकास के लिए सद्भावना नाम के औषध का हम उपयोग करना चाहते हैं। एक बड़ा सपना है मन में। हमारे देश में सालों से कौमी एकता के कार्यक्रम होते रहते हैं। सरकारें करती है, अरबों खरबों रुपये खर्च करते हैं। कौमी एकता के सप्ताह मनाए जाते हैं, कौमी एकता के पखवाड़े मनाए जाते हैं, लेकिन उन कार्यक्रमों की कभी कोई आलोचना नहीं करता है। ये सरकार, गुजरात गवर्नमेंट अधिकृत रूप से इस सद्भावना मिशन को आगे बढ़ाने वाली है। हम इसे गांव गांव, घर घर तक ले जाने वाले हैं और दुनिया के सामने इस मॉडल को रखना चाहते हैं। हम दुनिया को विश्वास दिलाना चाहते हैं कि विविधताओं से एकता भरा से भरा हुआ देश साथ रहना जानता है, सबको साथ लेकर के विकास करना जानता है, सबकी भलाई के सपने पूरे करने का प्रयास कर सकता है और सफलता भी प्राप्त कर सकता है। और उसी बातों को लेकर के हम आगे बढ़ना चाहते हैं। आणि अल्पसंख्याक मतांच्या जोरावर आजपर्यंत उभाटा गट असेल, अबू आझमी असतील यांनी एक मतांचा गठ्ठा मिळवायचा आणि भागाकडे दुर्लक्ष करायचं। मुंबईमध्ये खान महापौर बसवायचं आम्ही का म्हणत होतो, हिरव्या मतांच्या जोरावर हिरवी मतं घेऊन जिंकायचं हे उभाटा गटाचं स्वप्न आहे आणि त्यांचा भरोसा मानखुर्द, शिवाजीनगर या भागावर, या पट्ट्यावर जास्त आहे। कारण त्यांना असं वाटतं की इथली हिरवी मतं अल्पसंख्याक लोकांचं लांगुलचालन केल्यानंतर ती मतं आपल्याला मिळतील असं उद्धवजींना वाटतं, संजय राऊतांना वाटतं, उभाटा गटांना वाटतं। पण इथला मराठी माणूस, इथला हिंदू माणूस, इथला सर्वसामान्य हिंदुत्व जगणारा वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा सच्चा शिवसैनिक या मानखुर्द भागामध्ये राहतो, कष्टकरी या भागामध्ये राहतो। तो सच्चा शिवसैनिक हिंदुत्वासोबत, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारासोबत आदरणीय देवाभाऊंच्या पाठीशी, भारतीय जनता पार्टीशी आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला निश्चितपणे आशीर्वाद देईल। खरं तर निष्ठावंत आणि नवीन आलेले याची व्याख्या काय करायची हे मला माहीत नाही। मी भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा बीडमध्ये शहर मंत्री म्हणून कार्य करत होतो। मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा मांडणारा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। मी संघ परिवारामधून मोठा झालेलो आहे, पुढे आलेलो आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलंय। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो 2011 मध्ये अशा दोन गोष्टी घडल्या होत्या की ज्याच्यामुळे देशाचं आपलं जे राजकारण आहे ते पूर्ण बदलून गेलं आणि एक नवीन भारत आणि जुना भारत अशी जी विभागणी ही त्या ठिकाणी झाली किंवा अशी करण्यात आली, त्याला कारणीभूत हे 2011 मध्ये ह्या ज्या दोन घटना घडल्या होत्या त्या आहेत। आणि म्हणून त्यामध्ये जी पहिली घटना आहे ती तुम्हाला आठवत असेल की 2011 मध्ये अण्णा आंदोलन हे रामलीला मैदानावर चालू होतं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून देशामध्ये भ्रष्टाचार विरोधी जे काही एक प्रकारचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच्यामधून जे सरकार त्यावेळेसचं होतं ते सरकार एक प्रकारे लोकांनी बरखास्त केल्यासारखं आहे आणि त्या प्रकारचा विजय हा मागच्या 30 वर्षामध्ये कोणत्याही पक्षाला मिळालेला नव्हता। त्या प्रकारचा विजय या जे आता सत्तेमध्ये बसलेले पक्ष आहे किंवा जी पार्टी आहे त्या पार्टीला मिळाला। त्यानंतर हे जे अण्णा आंदोलन ज्यावेळेस 2011 मध्ये सुरू होतं त्याच वेळेस 2011 मध्येच गुजरातमध्ये तत्कालीन जे मुख्यमंत्री होते नरेंद्र मोदी यांनी 3 दिवस उपवास केलेला होता आणि त्याला त्यांनी नाव दिलं होतं सद्भावना मिशन। आणि त्यांनी सांगितलं होतं की सद्भावना मिशन हे एक प्रकारचं औषध आहे की जे औषध जे काही पॉलिटिक्स आपल्या देशामध्ये चालू आहे किंवा जे काही वोट बँक पॉलिटिक्स चालू आहे ते वोट बँक पॉलिटिक्स खतम करण्यासाठी किंवा त्याचा नायनाट करण्यासाठी माझ्याकडे हे औषध आहे आणि ते आहे सद्भावना
औषध असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलं होतं. आणि तुम्ही जी क्लिप पहिल्यांदा बघितली त्या क्लिपमधून तुम्हाला हे समजलं असेल की त्या ठिकाणी ते काय म्हणत होते. म्हणजे त्यांचं सरळ सरळ म्हणणं होतं की हे जे सद्भावनेचं जे औषध आहे त्याचे आज आपल्या देशाला गरज आहे. कारण मागच्या 60-65 वर्षामध्ये जे काही त्यावेळेस जे सरकार होते त्या सरकारने देशामध्ये वोट बँकेचं पॉलिटिक्स केलं किंवा ध्रुवीकरणाचं किंवा एक प्रकारे तुष्टीकरणाचं त्यांनी एक नीती अवलंबली आणि त्याच्यामुळं आपल्या देशाचं वाटोळं झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यावेळेस 2011मध्ये त्यांनी जी पायाभरणी चालवली होती किंवा ज्या प्रकारे त्यांनी 3 दिवस उपास केलेला होता त्या उपासामधून त्यांनी ज्यावेळेस हे भाषण दिलं त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की देश हा संविधानाप्रमाणे चालला पाहिजे आणि देश हा सर्वांची प्रगती आणि सर्वांचा विकास किंवा सर्वांना संगती घेऊन आणि देशामध्ये एक प्रकारे सर्व समाजाला एकत्र घेऊन आपल्याला विकास करायचा आहे. आणि गुजरातमध्ये आम्ही त्याची सुरुवात केली आहे आणि पुढे जाऊन संपूर्ण देशामध्ये आम्हाला हे करायचं आहे. अशा प्रकारे त्यांनी जे काय सद्भावना मिशन आहे ते सद्भावना मिशनची त्यांनी त्या ठिकाणी त्या भाषणामधून सांगण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यावेळेस ते पंतप्रधान पदाचे उमेदवार होते. परंतु यामध्ये आता 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही जर बघितलं असेल की ते पंतप्रधान होण्यापूर्वीचं त्यांचं ते भाषण होतं, परंतु मागच्या 10-11 वर्षामध्ये ते देशाचे पंतप्रधान आहेत आणि त्या देशाच्या पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी कधीही सद्भावना किंवा सर्व समाजाला एकत्र घेऊन जाताना कदाचित त्यांनी हे तुम्ही म्हणू शकता की सबका साथ सबका विकास अशा प्रकारचं त्यांनी एक जे काही स्लोगन आहे किंवा जे काही घोषणा आहे ती दिलेली आहे. परंतु अशा प्रकारच्या घोषणा देणं आणि प्रत्यक्षामध्ये कृती करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. कारण जर कृती करायची असेल तर सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे, सर्व समाजाला एकत्र घेऊन जाता आलं पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये असलं पाहिजे. सर्व समाज हा सुखाने शांतीने समाधानाने आणि एक प्रकारचा प्रगतीच्या दृष्टीने चालला तर आपण म्हणू शकतो की देश हा विकास करतोय. परंतु ज्या प्रकारचं वातावरण देशामध्ये आहे त्यामुळं आज ही म्हणायची पाळी आलेली आहे की ज्या प्रकारे तुम्ही आता हे बघितलं असेल की जो प्रवक्ता आहे त्यांचा मीडिया प्रमुख जो महाराष्ट्राचा आहे त्या मीडिया प्रमुख काय म्हणतोय की हिरवी मतं म्हणजे थोडक्यामध्ये निळी मतं, हिरवी मतं, पांढरी मतं, पिवळी मतं म्हणजे मतांना सुद्धा एक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की हिरव्या मतांचा एक प्रकारे त्या ठिकाणी वापर करून या ठिकाणी जे काही मुंबईमध्ये कुणाला राज्य करायचं आहे किंवा मुंबईवर ज्यांना सत्ता पाहिजे असेल किंवा त्यांना जो महापौर त्यांना बनवायचा आहे त्यासाठी त्या हिरव्या मतांचा आधार घेत आहे. मग आता उद्या कुणी म्हणू शकतं मग तुम्ही कोणत्या मतांचा आधार घेताय, तुम्हाला पण ज्या म्हणजे आता तसं बोलू नये पण ॲक्च्युली अशा प्रकारे बोलणं हे खरोखर एक प्रकारे संविधान विरोधी किंवा लोकशाही विरोधी अशा प्रकारची कृती आहे. परंतु ह्या गोष्टी समजून घेत असताना 2 गोष्टी समजून घेणं महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी ह्यासाठी की त्या ठिकाणी ज्या प्रकारची पार्श्वभूमी 2011मध्ये करण्याचा प्रयत्न झाला किंवा त्याच्यामध्ये ते सक्सेसफुल झाले त्याच्यामागे जी काही स्ट्रॅटेजी होती किंवा त्याच्यामागे जो काही एक भावना होती की लोकांना ज्या प्रकारे त्या ठिकाणी लीड केलं गेलं त्याच्यामधून 2 गोष्टी सिद्ध झाल्या की देशातील जनता कशा प्रकारे विचार करते किंवा देशातील जनता ही कशा प्रकारची आहे किंवा देशातील जे लोक आहेत ते कशा प्रकारे विचार करतात. हे जर तुम्हाला बघायचं असेल त्याची 2 उदाहरणं परत आपल्यापुढे आहेत. एक म्हणजे 1975चं जे इमर्जन्सीचं उदाहरण आहे ते आपल्याला समजावून घ्यावं लागेल. इमर्जन्सीमध्ये ज्याप्रमाणे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लावली आणि त्या इमर्जन्सीवर आजपर्यंत राजकारण केलं जात आहे. 50 वर्षानंतर सुद्धा इमर्जन्सीवर त्या ठिकाणी पिक्चर बनवला जातोय आणि त्यावर राजकारण केलं जाते. संसदेमध्ये यावर चर्चा केल्या जात आहेत आणि त्यामधून सांगण्याचा प्रयत्न केला जातो की यांनी ही जी काही मागची जी पार्टी सत्ताधारी पार्टी होती त्यांनी त्या काळात इमर्जन्सी लावलेली होती. परंतु त्यानंतर आपण जर बघितलं असेल तर इमर्जन्सी लावल्यानंतरची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये म्हणजे इंदिरा गांधींनी त्यावेळी जी इमर्जन्सी लावली त्यावर त्यांनी माफी मागितली देशाची आणि त्यांनी जे काही सांगितलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. आणि हे जे काही करावं लागलं ते देशासाठीच होतं असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु देशाने त्यांना माफ केलं आणि परत त्या पंतप्रधान झाल्या. हा आपला देश आहे. त्यानंतर दुसरी जी महत्त्वाची गोष्ट जी 2011मधली आहे, एका बाजूला अण्णांचं जे आंदोलन आहे ते उभं राहत होतं आणि दुसऱ्या बाजूला गुजरातचे जे मुख्यमंत्री होते ते पंतप्रधान पदाच्या शर्यतीमध्ये लागलेले होते असं दिसतंय. कारण त्यावेळेस त्यांनी जो काही हे उपास केलेला होता 3 दिवसाचा
आणि हे जे सद्भावना मिशन त्यांनी सांगितलं की आता आम्ही सुरू केलं आहे आणि हे इथून पुढे संपूर्ण गुजरातमध्ये चालणार. ह्याचा अर्थ 2011 पासून ते 2014 पर्यंत त्यांनी हे मिशन चालवण्याचा एक संकल्प केलेला होता असं आपण म्हणूया. आणि त्या संकल्पामधून एक जो मेसेज होता तो संपूर्ण देशामध्ये केल्याचा प्रयत्न होता की ज्याप्रमाणे गुजरात मॉडेल आपण बघितलं असेल 2014 नंतर हे मग सुरू झालं गुजरात मॉडेल, की ज्याच्यामध्ये हा सुद्धा एक भाग होता की सर्वांना संगती घेऊन जायचं आहे आणि सर्व समाजाचा विकास झाला पाहिजे. सर्वांच्यामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद आणि सर्व समाजामध्ये कुठल्याही प्रकारचं दुश्मनी असता कामा नये आणि वोट बँक पॉलिटिक्स होता कामा नये आणि फक्त लोकांचा विकास झाला पाहिजे, देशाचा विकास झाला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका त्यावेळेस त्यांनी मांडलेली होती. आणि लोकांनी 2014 त्यांना भरभरून मत दिले असं आपण म्हणू शकतो की त्यांना मत दिले असावेत, कारण त्यामुळेच त्यांना एवढं बहुमत मिळालं. कारण त्यावेळेस सत्ता ही काँग्रेसची होती आणि त्यावेळेसचे काय EVMचा जो प्रश्न आहे तो तर त्यावेळेस कोणी मांडला नाही किंवा तो कोणी उचलला नाही. परंतु जर विरोधी पक्षाला जर बहुमत मिळत आहे तर निश्चितपणाने काही ना काही त्याच्यामध्ये असेल. परंतु आपण त्यावर न जाता जो मुद्दा आहे, मुख्य मुद्दा ज्याच्यावर आपण आता बोलतोय, तो मुद्दा आपण समजावून घेऊया की या वेळेस जे काही गुजरातचे जे काही तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यांच्यावर सुद्धा गुजरातच्या जे काही 2002चे जे काही आरोप आहेत त्या आरोपानंतर त्यांनी सुद्धा ज्यावेळेस अशा प्रकारे एक सद्भावनेचं मिशन त्यांनी हातामध्ये घेतलं त्यावेळेस लोकांनी त्यांना माफ केलं आणि लोकांना असं वाटलं की निश्चितपणाने सबका साथ सबका विकास असं बोलणारा व्यक्ती आणि एक प्रकारचा विकास करणारा जर व्यक्ती आपल्या देशाचा पंतप्रधान मिळाला तर निश्चितपणाने देशाचा विकास होऊ शकतो किंवा देशामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण, जे मॉडेल त्यांनी सांगितलं होतं आणि ज्या ज्या गोष्टी, जे वायदे त्यांनी केलेले होते किंवा जे आश्वासनं त्यांनी दिलेली होती, मग त्याच्यामध्ये 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये येणं असेल, भ्रष्टाचारमुक्त संसद असेल किंवा गुन्हेगारांना संसदेमध्ये येऊ देणार नाही किंवा जो काळा धन जे विदेशामध्ये ते आम्ही परत आणणार किंवा असे वेगवेगळे आजचे दिन, मग त्याच्यामध्ये 2 करोड रोजगार असतील, असे अनेक गरिबी जाईल, महागाई जाईल, भ्रष्टाचार जाईल, भ्रष्टाचारमुक्त सर्व संसद होईल. म्हणजे एक प्रकारे चांगलं असे चित्र आणि त्याला एक गुजरात मॉडेलचा सपोर्ट आणि त्याला जे सद्भावना मिशन आहे आणि जो काय 3 दिवसाचा उपवास आहे या सर्वांवर लोकांनी विश्वास ठेवला आणि त्यानंतर ते पंतप्रधान झाले. परंतु मागच्या 11 वर्षामध्ये जो काही सद्भावना हा शब्द आहे तो आज आपल्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय का, हा आपल्या पुढे आज मोठा प्रश्न आहे. आणि ज्या प्रकारे त्यांचे प्रवक्ते आज या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणा किंवा आपण संपूर्ण 10-11 वर्षामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर संपूर्ण देशामध्ये ज्या प्रकारचं वातावरण, धार्मिक आतंकवाद ज्याला म्हणतात त्या प्रकारचं वातावरण देशामध्ये आज निर्माण झालेलं आहे. कोणीही उठतं, कुठेही जातं, कोणत्याही धार्मिक स्थळाचं तोडमोड करतं, कोणीही कोणत्या धार्मिक स्थळावर चढतं, वेगवेगळ्या ठिकाणी धर्माच्या नावाने गोंधळ घातला जातोय, त्या ठिकाणी हत्या केली जाते, मॉब लिंचिंग केली जाते किंवा ज्यांना अल्पसंख्याक असं म्हटलं जातं. आता हा जो अल्पसंख्याक हा जो शब्द आहे हा संविधानामध्ये कुठेही नाही. मायनॉरिटी हा शब्द आहे, परंतु हे धर्माचे लोक हे मायनॉरिटी आहेत असं कुठेही संविधानामध्ये नाही. तो 1992-93 हा जो मायनॉरिटी ॲक्ट बनवला त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा हे बनवलं आणि त्याच्यामध्ये आपण जर बघितलं असेल की हा जो काय मायनॉरिटी हा कायदा केल्यामुळं मेजॉरिटी मायनॉरिटी अशा प्रकारचं पुन्हा एक वेळा डिवाईड या कायद्या बनवून त्या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून यामध्ये कोणीही एक प्रकारे आपण ज्याला म्हणतो ना की गैरसमज करून घेण्याचा मुद्दा हा राजकारणासाठी किंवा वोट बँक करण्यासाठी मायनॉरिटी आणि मेजॉरिटी असं केलं जातं आहे. आणि विशेष करून आपल्या देशामध्ये आज 3 प्रकारचे विचारधारा काम करत आहेत आणि ह्या ज्या 3 प्रकारचे विचारधारा आहेत ह्या जर आपण समजावून घेतलं तर आपल्याला समजेल की आज जे आपल्या देशाचं जे वाटचाल चाललेली आहे ती कुठल्या दिशेने आहे आणि पुढे जाऊन आपल्या देशाचं भवितव्य काय असू शकतं. ह्या ज्या 3 विचारधारा आहेत त्याच्यामध्ये पहिली जी धारा आहे ती 1947ला ज्यावेळेस आपलं स्वातंत्र्य मिळालं तिथपासून 2014पर्यंतची आहे की ज्याच्यामध्ये त्यावेळेस जे सरकार होतं ते असं म्हणतं की आम्ही सेक्युलर आहोत. सेक्युलर याचा अर्थ काय तो आता आपण समजावून घेतला पाहिजे. सेक्युलर याचा अर्थ स्टेट आणि रिलिजन याच्यामध्ये कोणताही संबंध असणार नाही. सर्वधर्म समभाव हा शब्द नाही. स्टेट आणि रिलिजन म्हणजे राज्य आणि धर्म याच्यामध्ये कोणताही संबंध असणार नाही. प्रत्येक नागरिकाला आपला धर्म स्वातंत्र्य आहे आणि देशाला कोणताही धर्म नाही. सर्व धर्म समभाव मानणारा हा देश असेल अशा प्रकारचं संविधान सांगतं. त्यानंतर
ही जी विचारधारा आहे ही मागच्या 50-60 वर्ष आपल्या देशामध्ये होती आणि म्हणून सेक्युलर जे ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये असं म्हटलं जाते की ही तुष्टीकरणाची विचारधारा आहे. तसं नाही, तर तुष्टीकरणाची ती विचारधारा नाही किंवा कोणत्याही समाजाचं लांगुल चालन करणारी विचारधारा नाही किंवा अल्पसंख्याकांना एक प्रकारे बळ देणारी विचारधारा नाही. तर ही जी विचारधारा आहे ती आहे की ज्या ठिकाणी धर्म आणि राज्य म्हणजे गव्हर्नमेंट आणि रिलिजन किंवा धर्म ह्याच्यामध्ये कोणताही संबंध असणार नाही. दोन्ही हे आपलं आपलं काम करतील. गव्हर्नमेंटला गव्हर्नन्स करायचे, रिलिजनला धर्माचं काम करायचे. त्याच्यामुळं दोघांनी एकमेकाच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नये असा त्याला म्हणतात सेक्युलरिझम किंवा सेक्युलर हा शब्द. आणि त्यामुळं जे कोणी लोक पंतप्रधानापासून किंवा राष्ट्रपती असेल किंवा कोणी जे पण संविधानिक पदावर बसतात त्यांना त्यासाठी शपथ दिली जाते की आम्ही ज्यावेळेस या संविधानिक पदावर बसतो त्यावेळेस आम्ही जाती, धर्म, भाषा, प्रांत, लिंग हे काहीही न पाहता सर्वांसाठी समान पद्धतीने काम करू. ह्याला म्हणतात सेक्युलरिझम. आणि दुसऱ्या बाजूला आहे कम्युनलिझम किंवा ज्याला म्हणतात ना की एक प्रकारे सांस्कृतिक प्रकार घेऊन किंवा धर्माच्या नावावर राजकारण. आणि ह्यालाच म्हणतात वोट बँक पॉलिटिक्स. आपल्या देशामध्ये हे एक मोठ्या प्रमाणावर चालू आहे. किंवा ज्या पण क्षेत्रीय पार्टी आहेत किंवा जे काही आपण आता पहिल्यांदा हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत, 2 राष्ट्रीय पक्ष, त्या 2 राष्ट्रीय पक्षांचाच आता आपण विचार करूया. क्षेत्रीय पक्षांना आपण बाजूला ठेवूया. आणि हे जे 2 राष्ट्रीय पक्ष आहेत ते राहुल गांधींनी सांगितल्याप्रमाणे किंवा त्यांनी मागच्या 1-1.5 वर्षामध्ये जी काही संसदेमध्ये भाषणं केलीत किंवा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे भाषणं केलेले आहेत त्यांचं म्हणणं हेच आहे की सेक्युलर आणि कम्युनल अशा 2 विचारधारामध्ये देश वाटण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि हा जो देश वाटला जातोय त्याच्यामुळं देशामध्ये जे काही टेन्शन आहे किंवा ज्या प्रकारचं वातावरण मणिपूरमध्ये 2 वर्ष होतं की त्या ठिकाणी धार्मिक स्थळं तोडले गेले, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे वाद निर्माण झाले. 2 वर्ष त्याच्यामध्ये जे काही देशाचे मुख्य जे संविधानिक पदावर बसलेले आहेत ते लोक त्या ठिकाणी जाऊन काही हस्तक्षेप करण्यामध्ये अपयशी ठरले. त्यानंतर तुम्ही जर बघितलं असेल तर देशाअंतर्गत जर आपण विचार केला तर अल्पसंख्याक याच्यामध्ये 5 समाज येतात. त्याच्यामध्ये एक जो आहे तो दलित समाज किंवा बौद्ध समाज ज्याला म्हटलं जातं तो बौद्ध समाज आहे. दुसरा ख्रिश्चन समाज आहे. तिसरा मुस्लिम समाज आहे. चौथा शीख समाज आहे. आणि 5वा जैन समाज आहे. हे जे 5 धर्मीय आहेत ह्यांना मायनॉरिटी ॲक्ट बनवून त्या ठिकाणी त्यांना अल्पसंख्याक केलेलं आहे. परंतु ह्याच्यामध्ये तुष्टीकरणाच्या नावाखाली फक्त एक किंवा 2 समाजाला टार्गेट केलं जात आहे. आणि मागच्या काही वर्षामध्ये आपण ह्याची उदाहरणं पाहिली असतील की ज्यावेळेस अशा प्रकारचे काही धार्मिक सण असतात एका समाजाचे तर दुसऱ्या समाजाच्या पुढं जाऊन नाचणं किंवा तलवारी घेऊन जाणं, त्या ठिकाणी धुडगूस घालणं किंवा त्यांच्या धार्मिक स्थळावर चढणं हे आपण पाहिलं असेल. आणि थोड्या दिवसापूर्वी आपण जर बघितलं असेल ते जे काही दुसऱ्या धर्माचे जे लोक आहेत त्यांच्या धर्माची जाऊन त्या ठिकाणी जे काही डेकोरेशन आहे त्याची तोडफोड करणं, त्या ठिकाणी जाऊन त्यांच्या पुढे काही ना काही धार्मिक गोष्टी म्हणायला लावणं किंवा त्या ठिकाणी असं करणं. आणि हे जे करणारे आहेत हे जे काय आहेत ते ज्यांचे म्हणतात ना की परिवार आहे त्यांचा असं म्हटलं जाते. म्हणजे एका ठिकाणी परिवारवादाला नाव ठेवलं जाते आणि दुसऱ्या ठिकाणी ह्यांचा परिवार मात्र पूर्ण मोकाट सुटलेला आहे. ना तो रजिस्टर्ड आहे, ना तो कुठं काय गव्हर्नमेंटला अकाउंटेबल आहे, ना गव्हर्नमेंट त्याच्यावर काय कारवाई करते. उलट तेच म्हणतात की आम्हीच त्यांचे आहोत त्याच्यामुळे आता कारवाई आम्ही नाही करणार. म्हणजे अशा प्रकारची गोष्ट आज आपल्या देशामध्ये आहे. आणि म्हणून ह्याच्या 2 विचारधारा आहेत. त्याच्या पुढे जाऊन एक तिसरी जी विचारधारा आहे ती विचारधारा आहे आपल्या संविधानाची विचारधारा की जी बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस हे संविधान दिलं त्यावेळेस ही विचारधारा आपल्या देशामध्ये असावी यासाठी हे संविधान दिलं. आणि म्हणून असं म्हटलं जातं की देशातलंच नाही तर संपूर्ण जगामध्ये आपलं जे संविधान आहे हे सर्वात उत्तम आहे. त्याला कारणं आहेत. ते म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ते घटना समितीचे अध्यक्ष झाले आणि ज्यावेळेस त्यांनी हे संविधान लिहिलं त्यावेळेस त्यांनी संपूर्ण जगाचा ज्या घटना आहेत त्या घटनांचा अभ्यास केला आणि त्यामध्ये जे चांगले जे काही मुद्दे होते किंवा जे चांगले त्या देशामध्ये लोकांच्या हक्काचे अधिकाराचे जे मुद्दे होते ते त्यांनी आपल्या घटनेमध्ये आणले. त्याच्यामुळं काय झालं की आपली जी घटना आहे ती अत्यंत मजबूत झाली. आणि त्याच्यामुळं जे फंडामेंटल राईट्स असतील किंवा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी असतील, जे महिलांचे अधिकार असतील, हे सर्व जे आले त्या संविधानामुळे आले. कारण बाबासाहेबांचं जे विजन होतं त्या विजनवर आधारित देश बनला पाहिजे असं त्यांचा विचार होता. आणि म्हणून बाबासाहेबांची जी विचारधारा आहे ती देशामध्ये रुजली पाहिजे. आणि हे जे सेक्युलर कम्युनल हा वाद आहे हा संपून त्या ठिकाणी एकच वाद असला पाहिजे जो संविधानवाद. आणि त्याच्यामध्ये एक जी विचारधारा सांगितलेली आहे ती विचारधारा आहे बंधुत्वाची.
आणि ती जी बंधुत्वाची विचारधारा आहे ही संपूर्ण देशामध्ये पसरली पाहिजे, की जेणेकरून संविधानाचं राज्य आणि कायद्याचं राज्य ज्याला म्हणतात ते असलं पाहिजे. परंतु आपल्या देशामध्ये दुर्दैवाने मागच्या 75 वर्षामध्ये अशा प्रकारचं जे संविधानाचं राज्य जे बाबासाहेबांना अपेक्षित होतं ते निर्माण झालं नाही. आणि मग बाबासाहेबांचं शेवटचं ज्या संविधान सभेतलं माझं भाषण आहे त्याच्यामध्ये ते म्हटले होते की जर चांगल्या लोकांच्या हातामध्ये राज्य गेला, देश गेला, जर गव्हर्नन्स गेलं तर निश्चितपणाने हे जे संविधान आहे हे चांगलं ठरू शकतं किंवा ते चांगल्या प्रकारे त्याचा वापर करतील. परंतु जे लोक संविधानाला मानत नाहीत किंवा जे लोक लोकशाहीला मानत नाहीत अशा लोकांच्या हातामध्ये जर ते गेलं तर ते संविधान हे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि त्याचा जो काही लोकांवर जो परिणाम आहे तो कोणत्याही प्रकारे दिसणार नाही. आणि आपण जर आता बघितलं असेल मागच्या 75 वर्षामध्ये तर निश्चितपणे आपण असं म्हणू शकतो की ज्या संविधानाला अपेक्षित ज्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी ह्या ठिकाणी घडताना दिसत नाहीत. उलट ज्या प्रकारचं वातावरण आज देशामध्ये आहे आणि जो धार्मिक आतंकवाद या ठिकाणी केला जात आहे आणि ज्या प्रकारे हे जे प्रवक्ते नेमलेले आहेत आणि ते प्रवक्ते हिरवी मतं, निळी मतं, पांढरी मतं, पिवळी मतं, नारंगी मतांना सुद्धा ते धर्मामध्ये घेत आहेत आणि मतांमध्ये सुद्धा अशा प्रकारे धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु 2017मध्ये सुप्रीम कोर्टाने एक आदेश किंवा एक जजमेंट दिलेलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं होतं की धर्माच्या आधारावर आपल्या देशामध्ये कोणालाही राजकारण करता येणार नाही आणि धर्माच्या आधारावर त्यांनी प्रचार प्रसार करता येणार नाही. तर जे मुद्दे आहेत, लोकांचे मुद्दे आहेत की ज्याच्यामध्ये मग महागाई असेल, बेरोजगारी असेल, गरिबी असेल, अशा मुद्द्यांवर ह्या निवडणुका झाल्या पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं असेल 2014ची जी निवडणूक आहे त्या 2014च्या निवडणुकीमध्ये धर्माचा कुठेही वापर झाला नाही किंवा तो जो अजेंडा होता तो आतमध्ये दाबून ठेवला गेला आणि एक प्रकारचं असं वातावरण किंवा एक अजेंडा दिला गेला की जो विकासाचा होता आणि लोकांनी त्या विकासाच्या अजेंडाला मत दिलं आणि लोक त्याच्यावर ज्याप्रमाणे म्हणतात ना इंदिरा गांधींना माफ केलं त्याचप्रमाणे 2002बद्दल मोदी साहेबांना सुद्धा माफ केलं आणि लोकांनी एक प्रकारे सांगितलं की ठीक आहे विकास होणार असेल तर आम्ही तुम्हाला साथ द्यायला तयार आहे. परंतु आज जी सद्भावनाचं जे औषध आहे ते सद्भावनाचं औषध आता कुठे मिळेल ही शोधायची पाळी आलेली आहे. आणि ज्या प्रकारे फक्त रिलिजियस मायनॉरिटींनाच नाही तर इथले जे दलित आहेत त्यांच्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय आणि अत्याचारच्या घटना ह्या संपूर्ण देशामध्ये घडताना दिसत आहेत. हे तर फक्त खालचे जे सामान्य लोक आहेत त्यांना त्या गोष्टी भोगाव्याच लागतात. परंतु जे तुम्ही जर बघितलं असेल मध्ये एक साधं उदाहरण घ्या की ज्यामध्ये समाजवादी पार्टीचे जे काही अध्यक्ष आहेत आणि खासदार आहेत अखिलेश यादव त्यांचं उदाहरण तुम्ही जर आहे हे बोलकं आहे किंवा एक प्रकारे आपल्या देशामध्ये काय चाललंय हे सांगणार आहे की त्याच्यामध्ये ते एका मंदिरामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी पूजा केल्यानंतर त्या ठिकाणी ते गेल्यानंतर ते मंदिर धुण्यात आलं किंवा ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते ज्यावेळेस त्यांनी तो बंगला खाली केला त्यावेळेस ते बंगलासुद्धा धुण्यात आला. एवढंच नाही तर जे राष्ट्रपती पदाचे आपले उमेदवार होते त्यांना सुद्धा मंदिरामध्ये जाण्याला अडवलं गेलं किंवा मंदिरामध्ये न जाऊ देता किंवा राष्ट्रपती होण्यापूर्वी त्यांचे सुद्धा शुद्धी करण्याचा प्रयत्न हा देशामध्ये झालेला आपण बघितलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे की ज्याप्रमाणे आर्टिकल 17मध्ये सांगितलेलं आहे की अनटचेबिलिटी किंवा ह्याच्यामध्ये भेदाभेद हा संपूर्ण देशामधून जायला पाहिजे. परंतु तो तर गेला नाही, तो तर जागेवरच आहे. आणि मध्य प्रदेशसारखे असे अनेक उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये अजूनही गावामधून महिलांना ज्या खालच्या म्हणजे वर्गातल्या महिला आहेत किंवा गरीब वर्गातल्या आहेत किंवा गरीब जातीमध्ये ज्याला म्हणतात आपल्या भाषेमध्ये अशा ज्या समाजातल्या महिला आहेत त्यांना अजूनही गावामधून पायामधून चप्पल घालून जायला परमिशन नाही किंवा त्यांना तसं जाता येत नाही. ही आपल्या देशाची परिस्थिती आहे. आणि म्हणून ह्या परिस्थितीमधून आपण बाहेर निघू यासाठी 2014मध्ये आपण एक प्रकारे मत दिलेलं होतं. परंतु 10-11 वर्षामध्ये ही जी परिस्थिती आहे ती वाईटातली वाईट होत चाललेली आहे. आणि ज्या प्रकारचं म्हणतात ना की धार्मिक आतंकवाद आपण एका बाजूला दहशतवाद जे आहेत त्या दहशतवादाविरुद्ध आपण लढायची भाषा करतोय परंतु देशामध्ये हा जो धार्मिक दहशतवाद आहे ह्याच्या विरुद्ध कोणी लढणार किंवा ज्या प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होते किंवा ज्या प्रकारे एक प्रकारे असे
गुंडे मावले असल्यासारखे लोक कुठेही घुसतात, काहीही करतात आणि त्या ठिकाणी कोणतीही कारवाई तत्काळ होताना दिसत नाही. यावरून मात्र एक गोष्ट स्पष्ट होते की जे काही सद्भावनेचं जे औषध होतं ते फक्त 2013पर्यंत किंवा 14पर्यंत निवडून येण्यापुरतंच होतं असं आता म्हणायला हरकत नाही. कारण 2014 नंतर आजचे दिन पण गेले आणि सद्भावनेचं औषध पण गेलं आणि आजचे दिन फक्त काही लोकांचे आले जे बलात्कारी आहेत, जे दंगलीचे आरोपवाले होते किंवा ज्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे होते, ते सर्व चांगले त्यांचे दिवस आले आणि त्यांच्यावरचे सगळ्यांचे गुन्हे माफ झाले आणि ते आता एकदम मोकळे होऊन फिरत आहेत. त्यांच्यावरचे सगळे आरोप गेले, ते जेलमधून पण सुटले, त्यांच्यावर काही कोर्ट केसेस नाहीत, काही नाही, ते मोकळे झाले, त्यांचे आजचे दिवस आले. परंतु जे गोरगरीब आहेत किंवा जे सामान्य लोक आहेत त्यांनी आशेने निवडून एक सरकार बनवलं होतं, त्या सरकारने मात्र त्या ठिकाणी निराशा केलेली आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि म्हणून हे जे सद्भावनेचं औषध आहे ते अजूनही आपले जे काही देशाचे पंतप्रधान आहेत त्यांचं भाषण किंवा त्यांना लोकांनी आता सांगितलं पाहिजे की त्या सद्भावनेच्या आम्हाला गरज आहे आणि सर्व समाज किंवा सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांत यांनी सर्वांनी एकत्र येऊन हे जे वोट बँकचं जो तुमचं पॉलिटिक्स आहे ते बाजूला ठेवावं आणि बाबासाहेबांनी जे काही संविधान दिलेलं आहे त्याच्यामधून हे जे बंधुत्वाचं जे काही विचारधारा आहे ती देशामध्ये चालली पाहिजे. परंतु हे होईल का नाही याच्यावर शंका आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमची मतं या व्हिडिओवर कमेंट करून सांगू शकता. भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.